पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी भाजप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील निकालांबाबत मोदी संवाद साधतील असं वाटतं। जम्मू काश्मीर आणि हरियाणाच्या निकालावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली। जे निकालाचे कल आहेत ते अतिशय उत्साहवर्धक आहेत। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवणारे आहेत असं फडणवीस म्हणाले। कुठेही निवडणुका घ्या, भाजपचा पराभव होणार असा दावा खासदार संजय राऊतांनी केला। निवडणूक आयोग म्हणजे भाजप, ते काहीही करू शकतात असं राऊत म्हणाले। हरियाणामध्ये यंदा भाजप विरोधी लाट असल्याचं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं। काँग्रेसला 2 राज्यात विजयाचं टॉनिक मिळालंय। काँग्रेसच्या टॉनिकचा निकाल महाराष्ट्रातही दिसेल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला। हरियाणाच्या जनतेनं डबल इंजिन सरकार निवडल्याची प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिली। महाराष्ट्रातही महायुतीचाच विजय होणार असा विश्वास मुनगंटीवारांनी व्यक्त केला। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभेच्या निकालांचा राज्यातील विधानसभा निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही। हरियाणात दरवर्षी बदल होतो अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली। हरियाणाचा बदलणारा निकाल म्हणजे विरोधकांना मोठी चपराक आहे। राज्यात देखील असंच चित्र बघायला मिळेल। आम्ही एवढी कामं केली आहेत, त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार येईल अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने सगळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेत। आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक देखील पुढे ढकलण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंनी फेक नरेटिव्हवरून भाजपचा समाचार घेतला। भाजपनं बोगस हिंदुत्वाचा बुरखा घातला असं म्हणत त्यांनी भाजपला कुणीही ओळखत नव्हतं, तेव्हा शिवसेनेनं त्यांना जवळ केल्याची आठवण बोलून दाखवली। पुण्यासह राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे। वर्दीची भीतीच राहिलेली नाही अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली। फडणवीसांनीच याचं उत्तर द्यावं असं सुळे म्हणाल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 13 ऑक्टोबरला नेस्को सेंटरमध्ये पक्ष पदाधिकारी मेळावा होतोय। दसऱ्याच्या दिवशी दोन्ही शिवसेनेचे मेळावे, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मनसेचा मेळावा होणार आहे। माजी आमदार भानुदास मुरकुटेंवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला। एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुरकुटेंना ताब्यात घेतलं। पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यानं आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात आंदोलन पुकारलंय। आमदार निधी वेगळ्या कामाकरता वळवला आणि निधीचा चुकीचा वापर केला असा आरोप सिद्धार्थ शिरोळेंवर करण्यात आलाय। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बोबदेव घाटातील गँगरेप झालेल्या परिसराची पाहणी केली। बोबदेव घाटात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता। गेल्या 4 दिवसांनंतर आरोपी अजूनही मोकाट आहेत, त्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीका केली जाते। पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून जेजुरीमध्ये उभारण्यात आलेल्या मल्हार नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा शरद पवारांच्या हस्ते पार पडला। यावेळी शरद पवारांनी कलाकारांनी सादर केलेली तबला वादनाची जुगलबंदी पाहिली। वाढवण बंदरापासून अवघ्या काही अंतरावर तब्बल 1200 एकरवर टेक्स्टाईल पार्कच्या उभारणीकरता हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। MIDC कडून या प्रकल्पाकरता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। शिवडी विधानसभा क्षेत्रात पाणी टंचाई भासत असल्याने महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला। यावेळी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।